तानाजी शेठ, तुम्ही प्रथमतः या आंदोलनस्थळी आला, तुमचं मनापासून धन्यवाद. तानाजी शेठ बोलतात तसं करतायत. आजचा दुसरा दिवस आहे. हे दोघं जण जीव धोक्यात घालून वर आंदोलन करतायत. तालुका बिबटमुक्त व्हावा, लोकांना भरपाई मिळावी, अशा त्यांच्या विविध मागण्या आहेत. कुठलाही प्रश्न मार्गी लागत नाही. त्यांचा जीव आज धोक्यात आहे. वाणी साहेब, प्रथम मी या सरकारचा निषेध व्यक्त करतो. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. माझी दोन माणसं जीवाचं रान करून 2 दिवस झाला टाकीच्या पाण्याच्या टाकीवर आहेत. जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आदरणीय शरद दादांना विनंती केली की दादा, वनमंत्र्यांना बोलवा, गणेशजी नाईक साहेबांना बोलवा, जुन्नर तालुक्याचा बिबटचा प्रश्न मुक्त करण्यासाठी. अहो, ह्या केंद्र सरकारने वाणी साहेब काय केलंय की ह्या सातपुते साहेबांना रौप्य पदक दिले. ते रौप्य पदक कशासाठी दिले? रजत पदक दिले. ते कशासाठी दिले? मनुष्य प्राण्याची हानी झाली पाहिजे जुन्नर तालुक्यात आणि बिबट वाढले पाहिजे, म्हणजे मानव मुक्त जुन्नर तालुका करायचा आहे. मानव मुक्त जुन्नर तालुका करायचा. त्यांना पदक दिले केंद्र शासनाने सातपुते साहेबांना. वाणी साहेब, माझी विनंती आहे, आता आमचा अंत पाहू नका. जर 2 दिवसाच्या आत वनमंत्री गणेशजी नाईक साहेब ह्याच ठिकाणी आले नाही तर जुन्नर तालुक्यातील सर्व फॉरेस्ट डिपार्टमेंटला आम्ही टाळे लावल्याशिवाय राहणार नाही. हा तानाजी तांबे पुढे जाऊन टाळे लावणार. आम्हाला अटक होऊ द्या, येरवड्याला टाका, त्याची भीती नाही आम्हाला. आज आमची 2 माणसं जीवाचं रान करून, अन्न त्याग करून, पाणी त्याग करून उपोषण करतात. कुणासाठी करतात? जुन्नर तालुक्याच्या जनतेसाठी चाललंय. कुणासाठी चाललंय? मग लोकप्रतिनिधी काय करतात? त्यांचं कर्तव्य नाही का? वाणी साहेब, तुम्हाला मी विचारतोय, तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला विचारतोय. मग ते गेलेत कुठे? मग यांना शोधायचं कुणी? सर्वसामान्य जनतेने. आता जिल्हा परिषद आले, जिल्हा परिषद आल्यानंतर सगळे उगवतील कुत्र्याच्या छत्रीसारखे आणि म्हणतील आम्हाला मतं द्या. तर त्यावेळी जनतेने विचार केला पाहिजे की आता जो आपल्या सोबत आहे त्याचंच काम करावं लागेल. वाणीसाहेब, दुसरा प्रश्न, आज महाराष्ट्र शासनाचा मी धिक्कार करतोय, या युती सरकारचा धिक्कार का करतोय? सोयाबीनला बाजार नाही, कुठल्याही तरकारीला, टोमॅटोला बाजार नाही, फ्लॉवरला बाजार नाही, कोबीला बाजार नाही. शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालंय. ह्या युती सरकारने निवडून येण्यासाठी आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही कर्जमाफी करू. काय केलंय? कर्जमाफी केली का? नाही केली. वाणी साहेब, सर्वसामान्य जनता आता पेटून उठणार आहे. मग या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. त्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही साहेब. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण आम्ही आता काळ चुकू देणार नाही आणि या सरकारला आम्ही धडा शिकवणार. माझी लोकप्रतिनिधी सोनवणे साहेबांना विनंती आहे की साहेब, आपण सत्तेत आहात, सत्तेतलेच वनमंत्री आहेत. गणेशजी नाईक साहेबांना आपण विनंती करा आणि गणेशजी नाईक साहेबांना इथे बोलून घ्या आणि उपोषणकर्त्यांचं उपोषण सोडवा आणि प्रश्न मार्गी लावा. जर 2 दिवसात साहेब प्रश्न मार्गी लावला नाही तर जुन्नर तालुक्यातील जेवढे तालुक्यातली फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला आम्ही टाळे लावल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आता लोकप्रतिनिधींच्या नावाने ओरड केली, तक्रार केली, रास्त आहे. पण इतरही राजकीय पक्षांचे नेते आहेत, ते काही मजा पाहतात. प्रथम कर्तव्य कोणाचं? विद्यमान लोकप्रतिनिधीचं. नंतर दुय्यम कर्तव्य त्यांचं आहे. त्यांच्याबद्दल तुम्ही सॉफ्ट कॉर्नर का? कुठं सॉफ्ट कॉर्नर दिलाय? ते येतील ना, त्यांचं कर्तव्य आहे ना. की त्यांना पुढची पंचवार्षिक नाही आहे का? त्यांना जिल्हा परिषद पंचायत समित्या नाही आहेत का? निवडणूक डोळ्यासमोर ठेवणं त्यांचं आहे साहेब. या राजकीय लोकांची गणितं साहेब विचित्र आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेला भेटीला धरतील साहेब. माझी विनंती आहे वाणी साहेब की तुमचं माध्यम चांगलं आहे, तुम्ही सुवर्ण मध्य साधताय. आजही तुम्ही सुवर्ण मध्य साधा आणि गणेशजी नाईक वनमंत्र्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या आणि त्यांना कळू द्या जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचं दुःख काय, शेतकऱ्यांचं दुःख काय आहे. आज सातपुते साहेबांना रौप्य पदक दिलं केंद्राने. मानव कमी करण्याचं दिलंय का? मनुष्य प्राण्याची हानी करण्याचं दिलंय का? म्हणजे बिबट मुक्त करायचा नाही, म्हणजे मानव मुक्त जुन्नर तालुका करायचा. त्यांना हे पदक दिलेलं आहे.